आज अकोला जिल्ह्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 36 ठिकाणी रस्ते रोको आंदोलन केले। राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि ग्रामीण भागातील रस्त्यांवर आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आपला तीव्र विरोध व्यक्त केला। या व्यापार करारामुळे देशभरातील शेतमालाचे भाव घसरल्याचा आरोप करण्यात आला। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीबाबत देखील नाराजी व्यक्त करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली पीक विम्याची 17,000 रुपये प्रति हेक्टर मदत अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही। आंदोलनातून त्वरित मदत खात्यात जमा करण्याची मागणी करण्यात आली। केंद्र शासनाने जो अमेरिकेसोबत व्यापारी करार केलेला आहे, हा व्यापारी केल्यामुळे या देशातील शेतकऱ्यांचे शेतमालाचे भाव एकदम कमी झालेले आहेत। कापसाचा असेल, तुरीचा भाव 9,000च्या पलीकडे गेला होता। आज 7,500 रुपये क्विंटलला माल शेतकऱ्यांना विकावा लागत आहे। सोयाबीन असेल, हरभरा असेल, याचे सुद्धा भाव मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहेत आणि जेव्हा शेतमालाची आवक या देशात होईल तेव्हा यापेक्षा सुद्धा जास्त भाव कमी होतील। म्हणून आणि राज्य सरकारने जे पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना जाहीर केली होती, हेक्टरी 17,000 रुपये देऊ, ती मदत सुद्धा अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही। कर्जमाफीचं 30 जून रोजी 30 जून 2026 पर्यंत आम्ही देऊ हे त्यांनी सांगितलं होतं, परंतु त्याचं धोरण त्यांनी स्पष्ट केलं नाही की कोण्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल। म्हणून या सर्व मागणीच्या निषेधार्थ आज जिल्हा शिवसेनेच्या वतीनं जिल्हाभरात 36 ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।